नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी आयुष्य जगू शकतो। पण उत्तम आरोग्यासाठी व्यायाम हा खूप आवश्यक आहे। मसाज हा व्यायामाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे उत्तम राहतं। आज आपण मसाज आणि आरोग्य या विषयावरच चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत आहेत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ श्री स्वागत तोडकरजी। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्टुडिओत स्वागत करूयात। नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे। आपण चर्चा तर करणार आहोतच, पण त्याआधी मी तुम्हाला सरांची ओळख करून देऊ इच्छिते। निसर्गोपचार ही खरी भारताची संस्कृती आहे, परंपरा आहे। मात्र जणू काळाच्या ओघामध्ये आपण हे सगळं विसरत चाललोय। पण या सगळ्याचीच आठवण करून देण्याचं काम, निसर्गाशी आपल्या प्रत्येकाला जोडण्याचं काम हे तोडकर संजीवनी अगदी अहोरात्र मेहनत करत आहे। तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राने गेल्या अनेक वर्षांमध्ये निसर्गोपचार आयुर्वेदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आहे। अनेक असाध्य आजारांवर रामबाण ठरतील अशी औषधं सुद्धा तयार केलेली आहेत। अनेक त्रस्त रुग्णांना पूर्णतः बरं करण्यात त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे। फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशात सर्वत्र निसर्गाचा, निसर्गोपचाराचा, आयुर्वेदाचा प्रचार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून हे होतंय। तोडकर संजीवनीच्या विविध केंद्रांवर मसाज थेरपीच्या माध्यमातून सुद्धा उपचार केले जातात। आज आपण मसाज आणि आरोग्य याविषयी चर्चा करणार आहोत। खरं तर सर, आपण मसाज आणि आरोग्य याविषयी चर्चा करत होतो। मसाज थेरपीचं महत्त्व तुम्ही सांगत होता, थोडंसं आणखीन याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। मसाज आणि आरोग्य म्हटलं तर आरोग्य आपलं चांगलं ठेवायचं असेल, चांगलं टिकवायचं असेल, 100 वर्ष निरोगी आयुष्य जगायचं असेल तर औषधांपेक्षा मसाज खूप गरजेचा आहे। मसाज म्हणजे बॉडीला एक नवीन एनर्जी देऊन जातो। रोज करायची आवश्यकता नाही, महिन्यातून एक वेळ करा, पण नक्की मसाज करा। मी सगळ्यांना खरंच विनंती करेन, कारण आज माझ्या इथं दवाखान्यात जर बघितलं, म्हणजे माझं केंद्रामध्ये जर बघितलं, निसर्गोपचार केंद्र माझं आहे, तर तिथं येणारा प्रत्येक जण आहे ना, हा कोणत्या म्हणजे खूप त्रस्त आहे हो। आज सगळे त्रस्त झाले आहेत, औषधाला कंटाळलेले लोक आहेत। मग औषध नको, त्रस्तपणा तरी घालवायचा आहे, मग ह्याला ऑप्शन काय? तर एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे मसाज। आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्रत्येकाला कसं होतं की व्यायाम करायला नको, डाएट करायला नको, आहार कंट्रोल नको करायला, बाकी सगळ्या गोष्टी असतात, काही करायला नको। व्यायाम तरी म्हणजे महिला मंडळ तरी काही करतच नाहीत घ्या, पण तरीसुद्धा कसं होतं आहे की सौंदर्य प्रत्येकाला टिकवून ठेवायचं आहे। आता तसं बघायला गेलं तर भारत देश बघायला गेलं तर भारत देशामध्ये आपल्या महिला ह्या जगात सगळ्यात सुंदर महिला या फक्त आपल्या भारत देशात मानल्या जातात। भारताची महिला, भारत देशाची महिला ही संस्कृतीपूर्ण आणि मर्यादा असलेली एक स्त्री म्हणजे भारताचीच, भारत माताच आपण म्हणतो ना, तर ती प्रत्येक स्त्री आहे, माता भगिनी आमची। पण काय झालं की ह्या कामाच्या ह्याच्यात आज पूर्वी कसं होतं की फक्त घरातलं काम असायचं आणि घरातसुद्धा कसं असं की जात्यावरचं दळणं असायचं, शेतावरती जाणं असायचं, नोकरी नसायचीच ना महिलांना। पण आता नोकरी करून घर सांभाळणं हे जे काय प्रकार आहेत, ह्या तारेवरच्या कसरतीमध्ये महिलांचं खूप म्हणजे सध्या खूपच वाईट परिस्थिती आहे। आणि त्यातून तिला काय होतं की तिला असं वाटतं की माझं कोण ऐकत नाही, कुणीतरी ऐकायला पाहिजे। आणि हे जे आहे हे एक मेंदूला ना असा थकवा आलेला असतो एक प्रकारचा, आणि तो थकवा आल्यानंतरच हे हार्मोन्स इनबॅलेन्स जे होतात ना, इनबॅलेन्स, तर त्याला मेंदूला एक विशिष्ट प्रकारचा थकवा येतो, थकान येते आणि शरीर हळूहळू मग डल व्हायला लागतं। आणि अशी आमची माता भगिनी लवकरच म्हातारी होऊन जाते। म्हणजे पूर्वी 21 मुलं झाली तरी ती स्त्री एकदम शेतात जाऊन काम करणारी असायची, एकदम खणखणीत असायची, कणखर असायची, आमची हिरकणी असायची, आमची जिजाऊ असायची। पण आज ती नाही आहे आणि तिचं पूर्ण खच्चीकरण झाल्यासारखं ती वागायला लागलेली आहे। कारण काय की हे सगळं खरंच व्याप खूप वाढलेला आहे तिच्या पाठीमागं। पण म्हणजे पूर्वी चूल आणि मूल होता, आता चूल आहे, मूल आहे, परत आणि नवरा आहे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं तर व्यवहार आणि हे सगळा संसार आणि सगळे हे बाकीचं जग आहे। तर ह्यात खरंच तिची खरंच खच्चीकरण होते। त्या माता भगिनीला आज खरंच ह्या मसाजची खूप गरज आहे। तिचं हेक्टिकपणा जर घालवायचं असेल, तिला जर खरंच प्रत्येक स्त्रीला म्हणजे प्रत्येकालाच अधिकार आहे सुंदर दिसणं आणि सुंदर असावं, तर हे सौंदर्य आपलं टिकवायचं असेल, त्यातही आपण खंबीर राहायचं असेल तर मसाज खरंच खूप गरजेचं आहे। मसाजचं महत्त्व तसं खूप आहे, महिलांच्यासाठी तरी खूप आहे। नाही, नक्कीच। आणि महिलांचा जसा तुम्ही आता विषय काढलेला आहे की महिलांना याची आवश्यकता जास्त आहे, तर सौंदर्य आणि आरोग्य प्रत्येकाला हवं असतंच, तर त्या दृष्टीने एक महिलांना काही वेगळ्या पद्धतीने मसाज केला जातो असं काही असतं का? हो, नक्कीच। महिलांच्या मध्ये कसं असतं, महिलांचं बघायला गेलं तर पुरुषाची स्किन, पुरुषाचे मसल्स
आणि त्यातून येणारा एक म्हणजे प्रत्येकाच्या स्किनमधून एक येणारा स्त्राव असतो, तर तो पुरुषांचा वेगळा असतो, महिलांचा वेगळा असतो. महिलांचे मसाज जे असतात हे एकदम सॉफ्ट असतात आणि महिलांना वेगळ्या प्रकारचे ऑइल वापरायला लागतात. महिलांच्या नसा ज्या असतात, आपण म्हणतो स्त्री आणि पुरुष सेमच असतात, पण बऱ्यापैकी नसांच्या मध्ये सुद्धा महिलांच्या खूप असा फरक असतो आणि तो फरक जाणून घेऊन आपल्याला तो नाजूकपणा, ती संस्कृती, ती मर्यादा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते सगळं जपून आणि राखून आपल्याला पुढं त्या मसल्स त्यांचे जे आहेत, म्हणजे बऱ्याच महिलांचं कसं असतं की पायाच्या पिंढरीमध्ये गोळा येणे प्रकार होतो, गुडघ्यापासून खाली पाय दुखणे खूप प्रकार होतात, किंवा महिलांच्यामध्ये विशेष जास्त करून बोलायचं म्हणजे कसं होतं की त्या मासिक धर्म असतो, तर त्याच्यामध्ये महिलांचं रक्त जाणं किंवा त्याचबरोबर कॅल्शियम जाणं, व्हाईट डिस्चार्ज ज्याला आपण म्हणतो, आफ्टरसुद्धा कसं होतं की व्हाईट डिस्चार्ज खूप होतो, या धावपळी दगदगीत होतो आणि त्यानुसार ते कॅल्शियम मेंटेन करून आपल्याला त्या पद्धतीचं त्यांचा कॅल्शियमचा विचार करून, त्यांच्या वेटचा विचार करून, त्यांच्या उंचीचा विचार करून त्यानुसार आपल्याला त्या प्रेशर द्यावं लागतं आणि त्या प्रेशरनुसार त्या वेगवेगळ्या ऑइलनुसार. आता स्टीमसुद्धा पुरुषांना आमच्या इथं वेगळ्या प्रकारची स्टीम दिली जाते आणि महिलांना वेगळ्या प्रकारची स्टीम दिली जाते, कारण स्किनमध्ये खरंच खूप फरक आहे आणि महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये खरंच. मसाज थेरपीमध्ये म्हटलं तर महिलांना आहे ना म्हणजे अगदी सीझरनंतर जे वात आलेला असतो किंवा वात्या म्हणतात त्याला, काय काय म्हणतात त्याच्यासाठी, तर ते जे पोट वाढलेलं असतं, तर ह्याच्यासाठी सुद्धा आमच्या इकडे वेगळ्या प्रकारचा मसाज आहे आणि तो पुरुषांना चालत नाही, तो फक्त महिलांनाच द्यावा लागतो. पोटातले सेटअप असतात हे महिलांचे वेगळे बसवायला लागतात, पुरुषांचे वेगळे बसवायला लागतात. हे अशा पद्धतीनं ते सगळा विचार करून महिलांचे जे काय आहेत ते आम्ही बऱ्यापैकी आमच्या इथं डेव्हलप केलेले आहेत, कारण आमच्या इथं बेल्टसुद्धा लावतात. ते महिलांना वेगळे बेल्ट लावायला लागतात, पुरुषांना वेगळे बेल्ट लावायला लागतात. तर बेल्ट आहेत वेगवेगळे आमच्या इथे, म्हणजे मशिनरी आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, जे काय आहेत, तर ते जे काय आहेत तर ते आम्हाला महिलांच्यासाठी वेगळंच आहे आणि त्यासाठी वेगळी थेरपीनी वेगळं सगळं ऑइल वगैरे त्या पद्धतीनंच आम्ही तिथं आमच्या केंद्रामध्ये वापरून महिलांना कसं आपल्याला अजून भक्कम आणि सक्षम बनवता येईल त्यासाठीचा केलेला आम्ही हा एक प्रयोग आहे, प्रयत्न आहे आणि खरोखर त्याचा महिलांनी खरोखर त्याचा उपयोग करून घ्यावा आणि नक्की भेट द्यावी असं मी पुन्हा पुन्हा सांगेन या गोष्टीसाठी. आणि अशाच पद्धतीने मला वाटतं तुमच्याकडे अनेक महिला येत असतात, वेगवेगळे आजार घेऊन येत असतात. अशाच अनेक महिलांना खरं या मसाज थेरपीच्या माध्यमातून श्री स्वागत तोडकरजी यांनी बरं केलेलं आहे. अशाच काही रुग्णांचा आता अनुभव पुन्हा आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी घसरून पडले होते घरी. डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की फ्रॅक्चर झाले. मग मी तिकडून इकडे आले, तोडकर संजीवनीचे युट्यूबवर बघितलं सरांचं आणि मी इथं आले संजीवनी उपचार केंद्रामध्ये. त्यांनी मग फक्त एक ट्यूब दिली आणि 1च महिन्याच्या गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर माझा दुखत होता असं मला वाटतच नाही. मी एवढं काम करते, घरात सगळं धुणी भांडी स्वयंपाक सगळं करते, पण मला काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्या. डॉक्टरांनी मला एवढं की नाही मध्ये हाड तुटलंय म्हणून सांगितलं, तरी ते 1च महिन्यात माझं कमी झालं. आणि परत काय हातपाय दुखत होते, 1च महिन्याच्या गोळ्या घेतल्या, कमी झाल्या. मी व्यायाम करते, परत वॉकिंग करते, परत त्यांनी सांगितलेलं काय आपलं पेरूची पानं सगळं ज्यांनी जे सांगतात ते सगळं पूर्ण मी करते. त्याच्यामुळे माझं सगळं कमी झाले. परत मला इथं पायाला असं फंगस इन्फेक्शन झालं होतं, 1च महिन्यात ते पण कमी झालं. म्हणून मी तोडकर संजीवनीची खूप खूप आभारी आहे. आज मी तोडकर संजीवनीमध्ये आले आणि डॉक्टरांना, माझ्या वडिलांना दाखवलं. माझ्या वडिलांना डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने समजावलं आणि त्यांना जेव्हा मसाज देऊन ते बाहेर आले त्यावेळेस मात्र खरंच खूपच सुंदर फरक होता. ते छानपणाने चालायला लागले, जे की आधी वाकत होते आणि आता त्यांना खूप छान फील होतं, म्हणजे खूप छान अनुभव आला. आणि मी सगळ्यांना हे सांगेन की ज्यांना कोणाला काही त्रास होत असेल त्यांनी खरंच सरांना भेटावं आणि इलाज करा.
तर आत्ताच आपण स्वागत तोडकरजी यांनी कशा पद्धतीने उपचार केल्यानंतर तोडकर संजीवनी या निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेल्या या रुग्णांचा अनुभव ऐकला. त्यामुळे मला वाटतं की येणारे जे काही सणवार आहे तर प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातल्या महिलेला एक भेट म्हणून अशा पद्धतीने मसाज थेरपी द्यायला हरकत नाही आणि नक्कीच त्यांना तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आणायला हरकत नाही. त्यासाठी जे काही संपर्क क्रमांक आहेत ते आम्ही खाली तुम्हाला दिलेले आहेतच. तर आणखीन सुद्धा आपण मसाज आणि आरोग्य याविषयी जाणून घेणार आहोतच, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मसाज आणि आरोग्य याविषयी आज आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ श्री स्वागत तोडकरजी मार्गदर्शन करताय. सर, मसाज आणि आरोग्य यामध्ये महिलांना मसाज कशा पद्धतीने आवश्यक आहे हे आपण जाणून घेतलं. आता मगाशी ब्रेकवर जाण्याच्या आधी मी म्हणाले की पुरुषांनी आपल्या घरातल्या महिलेला भेट म्हणून द्यायला हरकत नाही, पण आता पुरुषांसाठी मात्र ही मसाज थेरपी कशी आवश्यक आहे हे सुद्धा सांगाल का? पुरुषांसाठी पण खरंच, कारण बाहेर जर बघितलं तर आता खूप म्हणजे कोणत्याही प्रकारची कामं असू देत, भले ऑफिसचे कामं असू देत किंवा बाहेर कुठल्याही पद्धतीचं, पुरुषांना ताकदीची गरज खूप असते. आणि ताकद जर पुरुषांमध्ये यायला पाहिजे असेल तर त्याला त्याचे मसल्स तसे डेव्हलप पाहिजेत. आणि व्यायामाला वेळ नाही मसल डेव्हलप करण्यासाठी. आणि व्यायामाचा प्रकार कसा आहे की व्यायाम हा रोज त्याला जर सातत्य असेल तरच तो मसल त्या पद्धतीनं डेव्हलप होत जातो. नाहीतर एक दिवस करायचं, 2 दिवस नाही, आणि परत तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी करायचं, त्यानं मसल डेव्हलप होत नाही, उलट वीक होतो. असं जर असेल, जमत असेल तरच त्याचं सातत्य ठेवायला जमत असेल तरच व्यायाम करावा, नाहीतर करू नये असं माझं मत आहे. कारण काय होतं की मसल्स त्या पद्धतीनं मग डिस्टर्ब होत जातो आणि नंतर मग तो आपल्याला शेवटी साथ देत नाही. मग ते नंतर अंगदुखीचा त्रास, मसल्स वीक झाल्यामुळं पुन्हा म्हणजे एक वेळ मरण परवडतं पण ते दुखणं परवडत नाही. असे खूप पुरुष येतात माझ्याकडं, खूप माझे मित्र येतात माझ्याकडं. तर ते मी सगळ्यांना मित्रच मानतो. माझे जे काय आहेत इथं भारतवासी आहेत हे सगळे माझे मित्रच आहेत. आणि त्यांना खरोखर सांगतो की हे जे काही गोष्टी आहेत तर आपल्याला, प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की आपल्या मसल्समध्ये आपल्या ताकद पाहिजे. आपल्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे इवन कसं होतं की पोट वाढत राहतं, मग ते कमी होत नाही, किंवा त्यामुळं बऱ्याच गोष्टी संसारावर सुद्धा खूप त्याचे, किंवा ज्या गोष्टींचं सुख हवं असतं पुरुषांना ते सुख घेता येत नाही. नीट झोपता येत नाही, नीट बसता येत नाही, नीट म्हणजे कुठं पळायचं झालं, म्हणजे गमतीचा भाग सांगायचं झालं तर बायकोची पर्स जर समजा एखाद्या चोरानं नेली तरी ह्याला पळायचं ते स्टॅमिना राहत नाही, पकडता येत नाही, अशी सुद्धा परिस्थिती होऊन जाते कधी कधी. जाऊ तिकडं नवीन घेऊन देतो म्हणायची वेळ येते. तर असं जर काय असेल तर नक्कीच सांगतो, परमेश्वरानं दिलेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे ती शरीराची संपत्ती आहे. याचा एखादा पार्ट निकामी झाला किंवा एखादा पार्ट खराब झाला ना की मग आपल्याला त्याचं महत्त्व समजतं, तोपर्यंत समजत नाही. पुरुषांच्यामध्ये कसं असतं, नाही हो काम खूप असतं, वेळ कुठं आहे, ते राहू दे, पण महिन्यातून एक वेळ तरी तुम्ही हा वेळ काढावाच, अशी मी तुम्हाला खरोखर माझ्या सगळ्या मित्रांना मी विनंती करेन की महिन्यातून एक तास 1.5 तास काढा तुम्ही खरोखर, आणि ह्यात मसाज करून घ्या. कुठेही करा, तुम्हाला जिथं जिथं सोयीचं होईल तिथं करा. माझंसुद्धा नवी मुंबईला वाशीमध्ये आहे, झालं तर कोल्हापूरला आहे, कोल्हापूरमध्ये करू शकता. औरंगाबादला आहे, औरंगाबादच्या इकडच्या लोकांनी, जालना औरंगाबाद जर तिकडं कोण असतील तर त्यांनी तिथं माझ्या औरंगाबादच्या सेंटरला करून घ्यावं. नसेल तर तुम्हाला पुण्यामध्ये, मी मोस्टली जास्त करून कसं असतं की मला तर सगळीकडेच थांबावं लागतं, पण पुण्यामध्ये आमचं हेड ऑफिस असल्यामुळं ऑफिसला मी नेहमी असतो, त्यातून कधी कधी माझ्या केंद्रावरती मी येतो. पुण्यात असतो म्हणजे ऑफिसलाच जास्त असतो, केंद्रावरती कमीच असतो खूप, कारण तिथंही डॉक्टर्स आहेत, तिथंही थेरपिस्ट आहेत, सगळीकडे चांगल्या प्रकारचे थेरपिस्ट आहेत. मोस्टली पर्सनली मी सुद्धा ट्रेनिंग दिलेले ते सगळी लोक आहेत माझ्याकडून सुद्धा. आणि तरीसुद्धा काही जर कमी जास्त असेल तर मी वैयक्तिक लक्ष देऊन हे बघतो. आणि भारत देश सक्षम करायचा असेल आणि घरचा कर्ता पुरुष हा आपल्याला पाहिजेच, आणि तो भक्कम पाहिजे, मजबूत पाहिजे, डॅशिंग पाहिजे. हे जर सगळं असेल तर मसल्समध्ये जर तुमच्या ताकद असेल तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढतो. आत्मविश्वास जर पुरुषाकडे असेल तर सगळ्या गोष्टी नीट चालतात. आणि ह्यासाठी आत्मविश्वास वाढवायचा असेल, मसल्स ठीक करायचे असतील तर आपल्याला 100% आपल्याला, कारण धावपळीमध्ये पुरुषाचा जास्त हे होतो, कारण काय वेट उचलायचं असेल, काय असेल, बऱ्याच लोकांचं उचलीचं काम असतं, कुणाचं काय असतं, म्हणजे त्या सगळ्यात जर मसल्स जर समजा पॉवर असेल तर आपण कोणत्याही कामात थकत नाही. आणि ते जर तुम्हाला ठीक करायचं असेल तर 100% तुम्हाला महिन्यातून एक वेळ तरी किमान एक वेळ तरी पूर्ण
तुमचा मसल्सचा मसाज आहे तो वेगळा व्हायला पाहिजे, नसांचा मसाज वेगळा व्हायला पाहिजे, हाडांचा मसाज वेगळा व्हायला पाहिजे आणि पोटातला सेटअप हा वेगळाच बसवून घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना कसं होतं की अटॅकचं प्रमाण जर बघितलं तर पुरुषांच्यामध्ये जास्त आहे आणि हार्टसाठी सुद्धा आमच्याकडे वेगळ्या पद्धतीच्या थेरपी दिल्या जातात. त्या थेरपी म्हणजेच मसाज थेरपीमध्येच. तर त्या सगळ्या थेरपी करून घेणं खूप गरजेचं असतं. पुरुषाच्या डोक्यामध्ये हजारो प्रकारचे विचार असतात आणि त्यातून सुद्धा कसं होतं की खूप पुरुषांच्यामध्ये जे पॅरालिसिसचं प्रमाण जास्त आहे. कारण पुरुषांच्यामध्ये खरंच काही गोष्टींमुळं ना विचार सुचत नाहीत आणि अशा लोकांनासुद्धा रिलॅक्सेशनची गरज असते. आणि हे रिलॅक्सेशन जर मिळवायचं असेल तर तुम्हाला कसं होतं की पॉईंट टू पॉईंट जर आपण मसाज केला, म्हणजे काही पायावरती असतात, काही हातावरती असतात. आता पुरुषांच्या इथं कमरेत जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही इथं हातावरती दाबून आम्ही कमरेतली नस बसवून देतो, मानेतली नस बसवून देतो. स्लीप डिस्क असेल, कुठं तुम्हाला म्हणजे चक्कर येत असेल, कुठं मणक्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम असू दे, मानेमध्ये प्रॉब्लेम असू दे, फ्रोजन शोल्डर असू दे, गुडघेदुखी असू दे, हे आपल्याला पुढच्या आयुष्यात आता असतील तरीसुद्धा मसाज करून घ्या, त्यात ठीक होऊन जाल तुम्ही. आणि जरी नसेल तसं होऊ नये, आपल्याला आयुष्यात कुठल्याही प्रकारचा असा आजार होऊ नये, आपण शेवटपर्यंत बघा, मी असं म्हणत नाही की 100 वर्ष आयुष्य परमेश्वरानं दिलं आपण 100 वर्ष जगायला पाहिजे असं नाही. आपण 90 वर्ष जगू, पण एकदम खणखणीतच जगू. कुठल्याही प्रकारचा आजार आणि कुठल्याही प्रकारचे औषध नको. मेन म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी तर नकोच नको. गुडघेदुखी असतील तर आपल्याला कुठे फिरायला जायसुद्धा अवघड आहे. घरचे लोकसुद्धा परेशान असतात की आता हे गुडघेदुखी ह्यांना कुठे न्यायचं, त्यांना ट्रॅव्हलसुद्धा होत नाही, मग ट्रॅव्हलिंगसुद्धा कुठं करता येत नाही. कुठं तुम्ही आयुष्यभर काम करताना फिरायच्या वेळेस गुडघेदुखी सुरू झाली तर मग अवघड आहे. आयुष्याच्या म्हणजे आपल्याला शेवट जर आयुष्याचा व्यवस्थित करायचा असेल, निरोगी राहून करायचं असेल तर मसाज थेरपी ही खरंच खूप गरजेची. आणि पुरुषांच्यासाठी वेगळ्या पद्धतीची इन्स्ट्रुमेंट आणि वेगळ्या प्रकारचं ऑइल आणि वेगळ्या प्रकारची मसाज थेरपी आहे. नक्की एकदा मित्रांना विनंती करेन की तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट देऊन बघा आणि मग सांगा मला. नाही, आणि ज्याच्या खांद्यावर खरं संपूर्ण घराचं ओझं आहे, जबाबदाऱ्या आहेत, ते खांदे हे मजबूत असणं आवश्यक आहे. अनेकदा अनेक पुरुषांनाही ऐकतो आपण आजारी पडायला सुद्धा वेळ नाही, आणि खरंच जर आजारी पडायचं नसेल तर मसाज थेरपी रेग्युलर घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी तुम्ही आहाराबद्दल सुद्धा म्हणत होतात, तर हा आहार नेमका कसा असला पाहिजे हे सांगू शकाल? आहार म्हटलं तर कोणत्याही प्रकारचं पथ्यपाणी आणि डाएट, मी जे म्हटलं ना इंग्लिश आणि आपलं मराठी, तर पथ्यपाणी म्हटलं ना की खरोखर ते असं वाटतंय ना की हे खायचं नाही, ते खायचं नाही, हेच खा, तेच खा. बऱ्याच लोकांना एकदम आळणी खायला सांगतात, म्हणजे कोणतीही चव नाही असं अन्न खायला सांगतात. तर मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन की परमेश्वरानं फक्त मनुष्य प्राण्यालाच खाण्यासाठी असंख्य व्हरायटीज दिल्या. वाघ किती उपाशी राहिला तरी कधी गवत खात नाही, आणि गाय किती उपाशी राहिली मरेल शेवटी, पण ती कधी कोंबडी कापून खाणार नाही. हे ठरलेल्या गोष्टी आहेत, बरोबर आहे ना. तर त्या पद्धतीनं सांगेन की प्रत्येकाचं जे आहे आहाराचं, तर आहार म्हणजे परमेश्वरानं जर पंचपक्वानाचं तुम्हाला दिलेलं आहे सगळं, तर ते खाल्लं पाहिजे. गोड खाल्लं पाहिजे, तिखट खाल्लं पाहिजे, खारट खाल्लं पाहिजे, आंबट खाल्लं पाहिजे, चमचमीत सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. कारण तेलसुद्धा, बरीच लोक तेल खात नाहीत, पण तेल खाणंसुद्धा गरजेचं असतं, पण ते मर्यादेत. कुठलंही तुम्ही गोड खाल्लं तरी ते मर्यादित खाल्लं पाहिजे, तिखट खायचं असेल तरी मर्यादित. एक जण ना मी बघतो की जेवणात ना 4-4, 5-5, 10-10 मिरच्या खातात लोक. मग हे असं नाही चालत, थोडं मर्यादेत खावा. काही असू दे, डाएट म्हणजे कसं असतं की मर्यादेत, आणि 1-2 तासांनी थोडं थोडं खात राहिलं पाहिजे. तुम्ही सगळं खाऊ शकता. जास्त करून आता पुरुष मंडळी आहेत, ह्यांनी रोज पांढरे तीळ खाणे खूप गरजेचं आहे. 1 चमचा तीळ चावून खाणे. दुसरी गोष्ट, बदाम खाणे गरजेचं असते. काजू न खाल्लेलंच बरा पुरुषांनी, कारण त्यानं उष्णतेचा त्रास जास्त होऊ शकतो, पण एका दुसरा काजू ठीक आहे. तर असे काही जे प्रकार आहेत, तुम्ही ड्रायफ्रूट्स असतील, हे असतील, किंवा ताक भाकरी, सगळ्यांनी ताक भाकरी खाणं गरजेचं आहे. मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. दुपारच्या वेळेत, रात्री ताक भाकरी खायची नाही. दुपारच्या वेळेत म्हणजे न्याहारी जेव्हा, म्हणजे आपण म्हणतो बघा की 11-12च्या दरम्यान पूर्वी कसं असायचं की शेतावरती सकाळी 8 वाजता न्याहारी जायची आणि त्याच्यानंतर जेवण जायचं ते 12-1 वाजता. तर 12-1 वाजताच्या जेवणामध्ये जी ताक भाकरी असते, तर ही तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्ही समजा जर ताक भाकरी जर घेतला तर स्किन तुमची एकदम छान राहते, त्याला ग्लो राहतो, त्याला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नाहीत. पूर्वी शेतावरती उन्हात दिवसभर काम करून सुद्धा लोकांना स्किन प्रॉब्लेम नसायचे, त्यांची स्किन बर्न व्हायची नाही, त्यांना कुठं टॅनिंग व्हायचं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. कारण एकच होतं की ती ताक भाकरी खायची. आपणही आपली स्किन टाईट ठेवायची असेल, स्किन प्रत्येकाला कसं आहे की रिंकल्स नको आहेत, सुरकुत्या पडलेले नको आहेत,
पण ते जर तुम्हाला ओके ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ताक भाकरी खाणं दुपारच्या वेळेत खरंच गरजेचं आहे. त्याच्यातून कॅल्शियमसुद्धा खूप चांगलं मिळतं. आता बरीच लोक म्हणणार शुगर आहे, गूळ कसा खाऊ, तर गूळ शेंगदाणे हे चालतं. त्यानं बऱ्याच लोकांच्या मनात असतं की पित्त झालं, तर नाही हो. व्यायाम असेल, मसाज असेल तर तुम्हाला कुठलंही होत नाही. पोटातले सेटअप जर तोडकर संजीवनीमध्ये येऊन तुम्ही जर बसून घेतला तर पित्ताचे त्रास वगैरे होत नाहीत. पित्ताशयात खडे होणे हे ते सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळ्या तुम्ही टाळू शकता. फक्त योग्य आहार, डाएट जे म्हणतो ना, तर महिलांच्यासाठीचं वेगळं आहे. महिलांनी खसखस खाणं गरजेचं आहे. रोज रात्री जेवण झाल्यानंतर खसखस खायची, त्याच्यातून झोप शांत लागेल. विशेष करून कसं होतं की महिलांना झोपेचा प्रॉब्लेम फार असतो. म्हणजे पुरुष एखादा जर झोपला ना तर त्याच्या अंगावरून हत्ती गेला तरी उठणार नाही, अशी परिस्थिती एका पुरुषाची असते. पण महिलाला खुट जरी झालं तर लगेच महिला उठून जागी होते, इकडं तिकडं बघते. ही सेन्सिटिव्ह महिला असते. आपल्या इथली जी महिला आहे ती सेन्सिटिव्ह असते. महिलांच्यामध्ये हे खरोखर म्हणजे मेंदूमध्ये जे केमिकल्स असतात ना, त्यातलं हे एक केमिकल असं आहे की खुट जरी झालं तर महिला लगेच उठून बघते इकडं तिकडं, कारण ते एक प्रकारचं त्यांना ते असतंच असतं. तर ह्या गोष्टी आहेत. तर ह्या जर समजा तुम्ही खसखस जर खाऊन जरी झालं तर झोप शांत होईल, त्यातून हार्मोन्स बॅलन्स होतील. जे व्हाईट डिस्चार्जचे प्रॉब्लेम आहेत तर हे सगळे बऱ्यापैकी कमी होतील. गुडघेदुखी कंबरदुखी होणार नाही. कंबरदुखी गुडघेदुखी असेल तर खसखस जर तुम्ही 21 दिवस खालात तर 21 दिवसामध्ये हळूहळू तुमचं होत कमी होऊन जातं. या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत डाएटमध्ये बोलण्यासारखं, खाण्यासारखं. पत्ते पाणी सोडून सगळं डाएटमध्ये खाण्यासारखं आहे. फक्त तासा 2 तासाने लिमिटेड. पोटाला ताण पडेल असं कोणी खायचं नाही बघा. पोट असं अगदी म्हणजे महिलांचं कसं असतं, थोडं शिल्लक राहिली कुठे ठेवायचं म्हणायचं आणि जात नसलं तरी त्याच्यात ते खायचं. तर हे कुठंतरी थांबलं ना तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो. आणि कशा पद्धतीने कुठल्याही रुग्णांना हे बेनिफिशियल होऊ शकतं, फायदा होऊ शकतो, हे स्वतः आपण तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेल्या रुग्णाकडनंच ऐकणार आहोत. आणि तोडकर सरांमुळे आज माझा तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 20 वर्षाच्या हाताचं दुखणं सरांनी दुपारी ट्रीटमेंट दिल्यामुळे माझा हात जो दुखत होता 20 वर्ष झाले दुखतो, तो अगदी ठणका थांबलेला आहे. त्यामुळे मी सरांमुळे आज मला सोन्याचा दिवस आला असं वाटतंय. सर, मी तुमची खूप आभारी आहे. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये कशा पद्धतीने उपचार घेतल्यानंतर एक नवीन जीवनदान मिळालं, अशा पद्धतीचा रुग्णाचा अनुभव आत्ताच आपण ऐकला. खरंच सर, खूप छान पद्धतीने तुम्ही चर्चा केली. खरं आणखीन ही चर्चा मला पुढे न्यायची आहे, त्यामुळे पुढच्या भागातही तुम्ही या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्याकडे यावं ही विनंती करते. पण आजच्या भागात इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. यंदा साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.